राज्यातील बहुतांश भागांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 29 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। पुढील 4 दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे। राज्यातील बहुतांश भागांसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 4 दिवस सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकीकडे मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सर्वसामान्यांचं नुकसान झालेलं आहे। संसार उघड्यावर आलेत आणि त्यात आता पुढचे 4 दिवस सुद्धा पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, आत्तापर्यंत जितका पाऊस झालाय त्यातच राज्याचं इतकं मोठं नुकसान झालंय, आणखी 4 दिवस पावसाची शक्यता आहे। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मागील आठवड्यात जो पाऊस झाला त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या भागात मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी जो आहे तो हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आत्ता पुढचे 4 दिवस जो आहे तो मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। खरं तर हा परतीचा पाऊस आहे आणि हा परतीचा पाऊस जो पडतो आहे तो महाराष्ट्रानं आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळते। आता पुढचे 4 दिवस मुख्यमंत्र्यांनी देखील 2 दिवसापूर्वी माध्यमांना ज्यावेळी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की प्रशासन अलर्ट आहे, मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणं आवश्यक आहे। कारण पुढचे 4 दिवस जे आहेत ते मुंबईसह कोकण पट्टा असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याने। विशेषतः मराठवाड्यात खबरदारी घेण्याच्या देखील सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे। कारण आधीच मराठवाड्यात जलमय झालेला आहे, मराठवाडा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालं आहे। त्यात जर हा पुढचे 4 दिवस पाऊस जर असाच पडला तर मोठं नुकसान देखील महाराष्ट्रात होऊ शकतं। धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।